IPL 2026 आता जबरदस्त रोमांचक वळणावर पोहोचला आहे आणि राजस्थानने रॉयल्सने पुन्हा एकदा संपूर्ण स्पर्धेचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकलं आहे. वैभव सूर्यवंशीने आज अशी बॅटिंग केली की संपूर्ण मैदानात त्याच्या नावाने दणदणून गेलं होतं, त्याच्या नावाने भरभरून गेलं होतं. राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफची आशा आता पूर्णपणे जिवंत आहे आणि समीकरण अगदी आणि खूप सोपं आहे आणि स्पष्ट आहे. मुंबई इंडियन विरुद्ध शेवटचा सामना जर राजस्थानने जिंकला तर ते थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळतील. दुसऱ्या कोणत्याही संघाच्या निकालावर त्यांना अवलंबून राहावं लागणार नाहीये. त्यामुळे सिंपल आहे, मॅच जिंका, प्लेऑफमध्ये जा. आणि या संपूर्ण प्रवासात जर कोणत्या खेळाडूने सर्वात जास्त प्रभाव टाकला असेल तर तो आहे म्हणजे वैभव सूर्यवंशी. प्रत्येक वेळी राजस्थान अडचणीत सापडली तेव्हा या युवा बॅट्समनने पुढे येऊन जबाबदारी घेतली आहे. या 16 वर्षाच्या बॅट्समनने इतक्या कमी वयात जर ज्या आत्मविश्वासाने तो बॅटिंग करतोय ते पाहून असं वाटतं की भारतीय क्रिकेटला येणाऱ्या दिवसांमध्ये भविष्यामध्ये एक मोठा सुपरस्टार आपल्याला मिळणार आहे. T20 क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने सिक्स मारतोय ते खरोखरच खूप भन्नाट आहेत. चेंडू बॅटला लागताच थेट प्रेक्षकांमध्ये जातो. बॉलर्सकडे त्याच्याविरुद्ध कोणतंच उत्तर नसल्यासारखं दिसतं आपल्याला मॅचमध्ये. त्याच्याविरुद्ध कोणताच प्लॅन चालत नाही आणि क्रिस गेलचे विक्रम मोडण्याची चर्चा आता अतिशयोक्त अशी वाटत नाहीत. ज्या शैलीत वैभव बॅटिंग करतोय, तो भविष्यात अनेक मोठे विक्रम मोडू शकतो. आज राजस्थान रॉयल्सने एक शानदार म्हणजे टीम गेम दाखवला. यशस्वी जयस्वालने उत्तम बॅटिंग केली. ध्रुव जुरॅलने नक्की शानदार बॅटिंग केली. पण वैभव सूर्यवंशी ही खेळी इतकी स्फोटक होती, की बाकी सगळं त्याच्यासमोर पूर्णपणे फिकं पडलं. पूर्णपणे ते दिसूनच नाही आलं. ध्रुव जुरॅलने 38 चेंडू 53 धावा केल्या. पण दुसऱ्या बाजूला वैभव सूर्यवंशीने 38 चेंडू 93 धावा ठोकल्या. हाच तो फरक असतो जो चांगल्या खेळीमध्ये आणि चांगल्या सामन्यामध्ये एक हाती फिरवणारी पारी असते. हाच डिफरन्स असतो. लखनौ सुपर जायंटची जर बॉलिंगची आज पूर्णपणे वाट लागलेली दिसली. प्रिन्स यादवचं नाव इंडियाच्या संघात आलं तर आज त्याच्या गोलंदाजीत ती धार दिसली नाही. मयंक यादव ही अपेक्षांप्रमाणे तो उतरू शकला नाहीये. आणि आकाश सिंगच्या बॉलिंगवर तर वैभव सूर्यवंशी असे हल्ला करत होता, असा जोरदार हल्ला चढवत होता की मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याने सिक्स मारले, त्याने प्रत्येक कोपऱ्यात फटके मारलेत आणि तरीही लखनौची नंतर बॅटिंग वाईट नव्हती. मिचेल मार्शने 96 धावांची एक शानदार खेळी केली. इंग्लिशनेही जलद धावा केल्या. ऋषभ पंतने छोटे पण महत्त्वाची खेळी केली. पण राजस्थानच्या बॅटिंगसमोर हे पुरेसं ठरलं नाही. आता राजस्थानच्या बॉलिंगवरती पुन्हा एकदा जोफ्रा आर्चर चमकला. जेव्हा जेव्हा आर्चर आपल्याला लयीत असतो, तेव्हा राजस्थानचा जी टीम आहे ती वेगळ्याच पातळीवर खेळताना दिसते. कारण संदीप शर्मा परतला होता, पण आज तो खूप महागडा ठरला. तर युवा बॉलर्समधल्या षटकांमध्ये चांगली बॉलिंग करत संघाला सामन्यामध्ये ते टिकवून ठेवत होते. त्यांनी त्याच्यामध्ये यश मिळवलं. पण या संपूर्ण सामन्याचा खरा हिरो फक्त एकच होता आणि तो म्हणजे फक्त 16 वर्षाचा वैभव सूर्यवंशी. तो ज्या आत्मविश्वासाने बॅटिंग करतो ते पाहून प्रत्येक क्रिकेट चाहत्याला आनंद होत आहे. प्रत्येक क्रिकेट फॅनला हॅपी फील होत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इतकं यश मिळूनही त्याच्यात अजूनही तो साधेपणा आणि तो निरागसपणा दिसतो जो त्या 16 वर्षाच्या मुलामध्ये असतो आणि हाच गुण त्याला इतरांपेक्षा खूप वेगळा बनवतो. जर वैभव सूर्यवंशीने अशीच मेहनत केली आणि असंच आपलं लक्ष क्रिकेटवरती कायम ठेवलं तर त्याला एक मोठा खेळाडू होण्यापासून आणि बनण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. IPLची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे दरवर्षी नवीन टॅलेंट समोर येतं. IPL नसतं तर कदाचित इतक्या युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची जी संधी आहे, जो चान्स आहे तो मिळाला नसता. आता प्लेऑफच्या समीकरणाबद्दल बोलायचं झालं तर राजस्थानसाठी एक गोष्ट खूप सोपी आहे. शेवटची मॅच जिंका आणि थेट तुम्ही प्लेऑफमध्ये जा. थेट तुम्ही प्लेऑफमध्ये प्रवेश करा. जर राजस्थान हरली तर पंजाब किंग्स, KKR आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी प्लेऑफची दारं उघडताना दिसतील. सिंपल आहे. पंजाबला जर क्वालिफाय करण्यासाठी स्वतःचा सामना जिंकावाच लागेल आणि राजस्थानच्या
पराभवाची वाट पाहावी लागेल. दुसरीकडे KKRला स्वतःचे दोन्ही मॅच जिंकावे लागतील आणि राजस्थान आणि पंजाबच्या पराभवाची अपेक्षा करावी लागेल. चेन्नई सुपर किंग्ससाठी समीकरण खूप कठीण आहे, पण अजून संघ पूर्णपणे बाहेर गेलेला नाही. सिंपल आहे त्यांच्यासाठी पण. दिल्ली कॅपिटल्सला प्रवास जवळपास संपला आहे, पण त्यांचा नेट रन रेट खूपच खराब झालेला आहे. त्यामुळं दिल्लीचा चान्स खूप कमी दिसतोय. आता संपूर्ण IPLकडे पाहताना जिथे ठरणार आहे, की चौथी प्लेऑफ टीम कोण असेल, हे आता आपल्याला शेवटच्या सामन्यापर्यंत बघायला मिळू शकतं. राजस्थानने मुंबईला हरवलं तर सरळ तिथेच संपेल, पण जर राजस्थान हरलं तर शेवटच्या दिवसापर्यंत रोमांच कायम राहणार आहे या IPLचा. आणि शेवटी एक गोष्ट नक्की सांगावी लागेल, की वैभव सूर्यवंशी हा फक्त एक चांगला युवा खेळाडू नाही, तर तो भारतीय क्रिकेटचं भविष्य बदलू शकणारा एक मोठा टॅलेंट आहे.